बघितला आहे। मी प्रियांका आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे माझ्या चॅनल प्रियाज मध्ये। आज आपल्या सोबत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत महाराष्ट्राचे धर्मप्रचारक महादेव भंते नागूजी आहेत। आपण दर रविवारी बुद्ध विहारामध्ये गेले पाहिजे हा संदेश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिला होता। त्यावर आज भंतेजी आपणास मार्गदर्शन करणार आहेत। महाकारुणिक तथागत भगवान गौतम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न तन्मयता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब प्रत्येक बौद्धांनी प्रत्येक रविवारी विहारात केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला संदेश आहे की प्रत्येक बौद्ध अनुयायी प्रत्येक रविवारी विहारात गेलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण 1956 साली सारनाथच्या धम्मस्तूपावर झालेलं आहे आणि त्या भाषणाला अनेक बौद्ध राष्ट्रातून अनुयायी देखील उपस्थित होते, बौद्ध भिक्खू देखील उपस्थित होते। त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय अनुयायांना संदेश देत आहे की हा धर्म नवीन आहे। हा धर्म समजण्यासाठी आपण धर्म जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक रविवारी विहारात गेलं पाहिजे। आज आपण पाहतो की बौद्ध धर्म हा सर्व जगामध्ये पसरलेला आहे। सर्व जगामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत। बौद्ध राष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर पारंपरिक बौद्ध राष्ट्रांमध्ये सकाळ संध्याकाळ अत्यंत श्रद्धापूर्वक भगवंताची पूजा करतात, वंदना करतात, धम्मगुरूचे प्रवचन ऐकतात। या वंदनेमुळे आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न, जेव्हा आपण विहारात जातो वंदना करतो आपल्या मनाला शांती लाभते, आपल्या जीवनामध्ये सुखाचा लाभ होतो। कारण प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाचा शोध घेत असतो। आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांतता मिळवण्यासाठी तो आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो। मग हे सुख समाधान शांतता कुठे आहे? तर सुख समाधान शांतता हे खऱ्या अर्थाने भौतिक सुखामध्ये आपल्याला शाश्वत सुखाचा मार्ग आपल्याला मिळणार नाही। आणि म्हणून शाश्वत सुख जर आपल्याला हवं असेल तर हे सुख आपल्याला फक्त विहारात मिळेल। आणि म्हणून विहारामध्ये गेला असता मनाची स्थिरता होते। मनाची जी काही चंचलता आहे ही मनाची चंचलता दूर होऊन मनाची एकाग्रता होते। आणि जेव्हा माणसाचं मन एकाग्रता होते त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये शांतीचा लाभ। ज्याचं चित्त अस्थिर असेल, स्थिर चंचल आहे त्या व्यक्तीला कधीही शांतीचा लाभ होऊ शकणार नाही। आणि म्हणून शांती जर हवी असेल तर मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे। आणि म्हणून मनाची एकाग्रता करण्यासाठी विहार, धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं मुख्य केंद्र म्हणजे काय असेल तर विहार। ही चळवळ जिवंत ठेवण्याचं कार्य कुठून होत असेल तर विहारामध्ये। आणि मग आपल्याला ही धम्म चळवळ देखील गतिमान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ आपल्याला गतिमान करण्यासाठी आपण विहारात केले। विहार म्हणजे एक माणसं घडवण्याचं खऱ्या अर्थाने केंद्र आहे। विहार म्हणजे धम्म संस्कार करण्याचं हे केंद्र आहे। आणि म्हणून बुद्ध विहारात जाणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश हा आहे की प्रत्येक बौद्ध अनुयायी आपल्या परिवारासह विहारात गेलं पाहिजे। विहारात गेल्याशिवाय आपल्याला धम्म समजणार नाही, धम्माची माहिती होणार नाही, आपल्या मनामध्ये श्रद्धेचा विकास होणार नाही। आणि म्हणून श्रद्धा विकसित करण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी, सुखाचा लाभ मिळण्यासाठी आपण विहारात गेलं पाहिजे। जय। आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि धम्मप्रसाराचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत धन्यवाद।